नमस्कार. राहुल सौरभला मारायला गुंड घेऊन येतो आणि त्याचे 2 गुंड सौरभला चांगलंच चोपतात. सौरभला उभी राहायची देखील ताकद नसते. तो मार खाऊन घायाळ झालेला असतो. मग राहुल सौरभला म्हणतो, बघितलंस ना कसा मार भेटला? अरे काय गरज होती तुला असं करायची? कोणाच्या सांगण्यावरून तू सगळं असं केलंस? तेव्हा तो बोलतो, यात माझा काहीही दोष नाही आहे. मला सगळं हे नैनाने करायला सांगितलं होतं. त्या कामाच्या बदल्यात नैना मला पैसे द्यायचे आणि मी करायचो. हे सगळं तिचं डोकं आहे. त्यामुळे मला माफ करा. मी काहीच नाही केलं आहे. मी सगळे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट नैनाला दिले. नैना प्रेग्नेंट नाही आहे हे मला माहीत होतं, पण ती पैसे देत होती म्हणून मी सगळे खरे रिपोर्ट तिला देत होतो. तेव्हा आता राहुल म्हणतो, ठीक आहे, इथून पुढे तू नैनाच्या सांगण्यावरून केलंस ना, आता तू माझ्या सांगण्यावरून करायचं, तरच मी तुला सोडेन, नाहीतर मी तुझा आता इथे जीव घेईन. तेव्हा सौरभ म्हणतो, काय करायचं आहे मी? तेव्हा राहुल म्हणतो, इथून पुढचं 1 वर्ष तू कोल्हापुरात दिसायचं नाहीस. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि तुझं तोंड काळं करायचं. जर इथे दिसलास ना तर तुला आडवा फोडलास म्हणून समज. आता मात्र सौरभ घाबरतो आणि तिथून पळून जातो. घरी येतो, लगेच आपली बॅग पॅक करायला घेतो. तर तोपर्यंत इकडे अद्वैत आणि कला हे ऑफिसला जायला निघालेले असतात. कला अद्वैतला म्हणते, चांदेकर जरा एका ठिकाणी चल ना, जरा माझं काम आहे. तेव्हा अद्वैत तिथे येतो. दोघंही उतरतात तिथे. तेव्हा अद्वैत म्हणतो, 1 मिनिट, खरे आपण इथे का आलो आहोत? कशासाठी? हे कुणाचं घर आहे? तेव्हा कला म्हणते, थांब मी तुला सगळं सांगते. आणि तिथे येऊन बघतात तर घराला लॉक असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय प्रकरण आहे हे? काय मॅटर आहे सांग? तेव्हा कला म्हणते, अरे हे त्याचंच घर आहे, डॉक्टर सौरभचं. आणि नैनाताईची या डॉक्टरकडेच ट्रीटमेंट चालू होती. हा गायनाकोलॉजिस्ट आहे. तेव्हा अद्वैत विचारतो, म्हणजे नैनाचा आणि या डॉक्टरचा काही संबंध आहे का? तेव्हा कला म्हणते, हो. अरे तो भेटायला पाहिजे होता. घराला लॉक आहे. कुठे गेला काय माहीत? अचानक हॉस्पिटलमध्ये नाही, घरात नाही. थांब इथे वरती आहे का बघते. आणि ती शिड्या चढते. तो सौरभ पळून जायला निघालेला असताना समोर कला अद्वैतला बघतो आणि वरच्या मजल्यावर जाऊन लपतो. आणि आता कला देखील तिथे आलेली असते. तो कलाला बघतो आणि पळत सुटतो. लगेच अद्वैत हा गाडीत जाऊन बसतो आणि कलाला म्हणतो, चल इथे कोणी नाही आहे. कला म्हणते, नाही आहे, तो पळाला इथून, मी त्याला पकडणार. आणि सगळी बॅग बिग घेऊन पळून जाणारा सौरभ एका रिक्षात बसतो आणि जात असतो. तेवढ्यात कलासुद्धा एका पाठोपाठ त्याच्या रिक्षात बसते आणि त्याचा पाठलाग करत असते. एका ठिकाणी येऊन त्याच्या रिक्षाला ओव्हरटेक करते आणि त्याच्या रिक्षाच्या पुढे ती रिक्षा थांबवते. रिक्षातून उतरून धावत जाऊन ती सौरभला त्या रिक्षातून बाहेर काढते. त्याची कॉलर पकडते आणि त्याला बाहेर घेऊन येते. आणि पहिले त्याच्या एक सनसनीत कानाखाली मारते आणि विचारते, का पळून जात होतास? बोल, का पळून जात होतास? तोपर्यंत अद्वैत देखील तिथे गाडी घेऊन आलेला असतो आणि अद्वैत देखील तिथे येतो. कलाने त्याला घट्ट पकडून ठेवलेलं असतं आणि त्याला सनसनीत मारत असते आणि विचारत असते, बोल बोल, तू का पळून जात होतास? कोणतं सत्य लपवतोयस तू? तू नैनाचा गायनाकोलॉजिस्ट आहे ना? मग बोल, काय सत्य आहे ते मला सांग. तेव्हा तो म्हणतो, मी नाही सांगू शकत तुम्हाला. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो, का नाही सांगू शकत? मग अद्वैत त्याला पकडतो आणि चांगलाच परत धुतो आणि म्हणतो, नाही सांगितलंस ना तर आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना इथे बोलावे. तेव्हा मात्र आता लगेच हात जोडून सौरभ दोघांची माफी मागतो आणि म्हणतो, मी हे सगळं नैनाच्या सांगण्यावरून केलं होतं. नैनाने मला सगळं खोटं बोलायला सांगितलं होतं. तिने खोटे रिपोर्ट तयार करायला सांगितलेले. नैना कधी प्रेग्नेंट नव्हतीच. आता मात्र ते ऐकून अद्वैत आणि कलाच्या पायाखालची जमीनच सरकते. शेवटी सत्य हे जिंकलेलं आहे आणि आता नैनाला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे नक्की. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.